तर नमस्कार आणि गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना. आणि बघा आज सकाळ सकाळ पहाटे मी एवढ्या अंधाराची का उठले, कशासाठी व्हिडिओ बघा. माही कुठं गेली, मी त्यासाठी उठले आवाज आला म्हणून. तर माही काय करते ती तुम्हाला दाखवते. एवढं पहाटे 5 वाजता उठून माही आंघोळीला गेली. पहाटे 5 वाजता ही पोरगी उठली कधी, पाणी कधी तापवलं तीच मी तर विचारच करते आणि मी झोपलेले कुशाल. तर इथं बघू शकताय तुम्ही, इथं मी मोबाईलचा टॉर्च लावला, नंतरून बाहेरचा बल्ब बंद असतो, आतला बल्ब बंद असतो, दोन्ही बल्ब बंद असतात. त्या मशीनला कपडे लावलेली होती तशीच. आणि ही पोरगी लवकर उठून शाळेची लय गडबड तिला. उठलेली माहिती पाणी टाकले, आंघोळीला गेली तिला मग चहा आणि दुधाचं पातेलं इथं डायरेक्ट घरात आणलंय. घरात बघा, डायरेक्ट घरात घेऊन आली. अगं ती चहा पडल की दुधात, चहा करून आणलाय तिनं आणि गोड झालाय म्हणून त्यात दूध टाकू पिती चहा. तिनेच केलाय स्वतःच. तर आता काय म्हणायचं, गुड इव्हिनिंग. म्हणजे 5 वाजत आल्यात. 5 वाजा फक्त 10 मिनिटं टाईम आहे. माही जायची आता क्लासला. तर माहीनं चहा करून आणला होता. मी झोपले होते जरा वेळ आणि चहा करून आणला होता माहीनं. तर चहा आता आम्ही दूध, अयो बॉम्बला आता काय खरं नाही. अगं उचल की पटकन. तू कशाला आणायचं इथं पातेलं, मला सांग की काय करत होती तू. काय करत होती म्हणून दाखवते तुम्हाला माहीनं काय केलंय. माहीनं किती राडा केला हो का. खट्ट दिशी पातेलं पाडलं आत्ता व्हिडिओ चालू असताना. सगळं चहा बी सगळं सांडला तिनं, काय सुद्धा ठेवलं नाही. हा, हे बघा. इथं आहेत पेपर, तर ह्याच्यात जाळीत आहेत माळव्याच्या. भांडी घासायच्यात मला राहिली. ह्या मोबाईलचं काय कळना झालंय बरं का. ह्याच्यात ना फोटो सारखं निघायला लागल्यात वरती टच झाला की. फक्त पेपर त्याच्यावर हातर, बाकीचं मी करते सगळं. ती कोरडं झाले की, नाहीतर माती आणून टाकली तर लय लवकर निघल. ती माती आहे का बाहेर, माती आणून टाकली तर त्याचा चिकटपणा जाईल. ती पुसावं लागणार आहे आता फरशी. मला काम लागलं आता चांगलं. आणि ह्या मोबाईलचा आहे का नाही, रिचार्ज संपलाय बघा आता ह्या मोबाईलचा. आणि ह्याच्यात जेवढी बी सिम, म्हणजे ह्या मोबाईलमध्ये सिम कार्ड जुना आहे, ह्याच्यात नवीन आहे. ह्याच्यात जेवढं मी नंबर आहेत का नाही, अगं चाळण तर उचल माहिती. आणि तसंच राहू दे पेपर खाली, तसंच राहू दे. ह्याच्यात जेवढं बी नंबर आहेत का नाही तेवढ्यांचा ह्याच्यावर फोन नाही, काय नाही, मेसेज पण नाही, काहीच नाही. ह्याच्यात दिसतच नाही आता मला. आणि ह्याचा वायफाय, ह्या मोबाईलचं वायफाय मी ह्याला घेत होते दुपारपासून. आपदले त्याचा पासवर्डच मिळाला मला कवरच्या कवर. तर मग ह्या मोबाईलचा त्याला माहिती असून काय, आपल्याला माहित पाहिजे की. पण ती पासवर्डच मिळाला मला लवकर. मग ती स्कॅनर होतं वाटतं, एक स्कॅनरवर व्हिडिओ बघितला यूट्यूबला. आणि मग ते स्कॅनरवर पण पासवर्ड मिळतो वाटतं, म्हणजे वायफाय जुडतं. तर ते स्कॅनरवरती वायफाय जुडलं ह्याचं. आणि मग हा मोबाईल चालू झाला. असं झालं. म्हणजे ह्याच्यातलं मला अजून काही समजत नाही. आता हे आहे माझा ओप्पोचा, ही मोटोरोलाचा. ह्याच्यातलं कुठं कुठं काय काय आहे. ह्याला नवीनच सिस्टीम, मला रोज मी नव्यानं शिकते मोबाईल ह्यो आणखीन. तर एवढा चहा छान करून आणला. आणि शेवटी दुधाचं पातेलं कशासाठी आणलं होतं, चहा थोडा गोड झालं होतं म्हणून आणलं होतं. आणि तिने काय केलं, नंतर राहिलेला चहा आहे का नाही, म्हणजे पिली होती ती चहा. आणि परत ती पातेलं उचलायला गेली, कशी पकड पिळली काय माहिती, सगळा चहाच इथं पालता झाला. आणि मग तिला म्हणलं पेपर आण टाकायला. हे तर तसलं म्हणजे स्पंज असलं ना गादीचं, ती पटकन त्यांनी असं शोषून घेतं. पण ती नव्हतं माझ्याकडं. होतं बरं का माहिती पप्पांचं, म्हणजे बांधकामाला लागतात का नाही त्यांना गाद्या तसल्या, ते आणलं होतं त्यांनी.
मी ठेवलं होतं पण ती कुठं गेलं काय की त्या ह्यांनीच घेऊन गेलं काय की ती प्लास्टर करताना लागतं वाटतं मारायला. भयंकर वारं सुटलंय बाहेर, मरणाचं वारं सुटलंय. इकडं पाठीमागं दोरी बांधलेली तिथली सगळा कपड्याचा ढिगारा सरकत जाऊन काढून आणलाय. आता तुम्ही समजून घ्या मी कसा आणला असेल काढून सरकत जाऊन. परत बाहेर कपडे होती बाहेरची काढली परत काठीनं. आणि आणखीन इथं गॅस टाकी नवीन जोडली त्यांनी आता मगाशी. तर बघा दरवाजा वाऱ्यानं, दरवाजा सुद्धा हलायला लागला वाऱ्यानं. वारं कसलं सुटलंय बघा, असलं भयंकर वारा सुटला. आता कपड्याचा ढिगारा दाखवते मी किती काढून आणल्यात कपडे. हे बघा एवढा ढिगारा कपड्याचा काढून आणलाय. अजून इथलं सगळं शिगडीवरचं ठेवायचंय करायचंय. आणि स्वयंपाक बघते मी. सकाळी भाऊ येणार होता म्हणून स्वयंपाक करून ठेवला होता, तर तो काय आलाच नाही दुपारी. मला नाही म्हणल्यावर मग राहिलं तसंच. बघते आता भाजी गरम करते ती. तर भाजी इथं मी गरम करायला ठेवली. गरम करून घेते भाजी थोडीशी. एवढी भाजी आहे मग काय टाकून देता का मग. आता कपड्यांच्या गाड्या घालते, भांडी घासते, मग झालं काम. सगळं झाडून झुडून काढलं, बाहेरचं आतलं सगळं ओके मध्ये झालं बघा. आता लाईट गेली तर हा बल्ब चालू ठेवलाय. लाईट गेली तर चार्जिंगचा बल्ब लगेच चालू राहतो आपोआप. आता आलीच नाही तर काय करावं. मी केलं तर चपात्या आगाव. ही पोरगी उरबळ जेवली नाही. की आता का हो मला नाही टाकली भाजी, तर टाकायची होती की लगेच. आता म्हणलं तुझं काय आवडत आहे. व्हायला काय या जेवायला. चुरूनच चांगलं लागतं. मी दुपारी चुरूनच खाल्ली. हे तास लवकरच सरला या सारा आबाळामुळे सोडला असं. गुलाबजामुन अहो आपल्याला पाकिटच आणलं असतं तर घरीच केलं असतं. शिक्षक घेऊन गेला म्हटलं कुठलाच कामाला जायला आहे का नाही. मला तसं नाही वाटलं. मला तसं वाटलंच नाही. मग कसं वाटलं. रात्री आम्हाला आज खिचडी खायची म्हणून रात्री शाबू भिजायला घातलाय. आणि आमची गाय, मला काय माहिती आता तुम्ही कामाला जाताय का नाही जाताय. आणि रात्री तुम्ही मला कुठं सांगितलं मी कामाला चाललोय. तूच म्हणली की आता पोरीला सुट्टी आहे म्हणल्या उद्या तर कामाला जावा लागतं. हा मग 2 दिवस शाळा होती तेव्हा कामाला गेलं. मग आज सुट्टी आहे तर आज म्हणतात आज मी घरी आहे. राहायचं तर मला काय. मग आज चाललो होतो का. मग मी तर काय उठल्यापासून कमी काम केलंय का तुम्हाला सांगते. ही बघा हो का काम केलं बघा. फ्रीज मध्ये नीटनाटकं ठेवलं. रॅकची भांडी नीट ठेवली हो का सगळी. हे चहा पुरती ठेवल्या तिथं. परत त्या मशीन खालचा सगळा कचरा काढला. मशीन स्वच्छ पुसून ठेवली. परत हो का कपाटातलं काढलंय आवरायला. कपाट आवरत होते. भांडी तरी ठेवली तशीच. म्हणलं अगोदर ही काम करते. खिचडीच करायची, भांडी घासायची, आंघोळ करायची आणि खिचडीच बनवायची फक्त. आज एवढंच करायचं म्हणलं. आणि आल्या तर मला म्हणतात काय काय म्हणला तुम्ही मला. डबा मोबाईल डबाच केला माहित काय. कवा उठली मला म्हणतात. कवा उठली मला कावा उठल्या. मी तर पहाटच उठलो होतो. 5:30 उठलो होतो. म्हणलं माझं पप्पा आलं होतं उठवायला मला पप्पा माझं काय म्हणलं, उठ लवकर डबा करायचा असं म्हणून गेलं वाटतंय. असं म्हणते होय स्वप्नात आलं होतं. म्हणलं उठ लवकर, त्या पाहुण्याच्या आपदा लागली, त्या पाहुण्याला डबा करून दे म्हणून उठले बाया गडबडीनं. म्हणलं जाऊन ती साबू तरी करून दे डब्याला. जायचंय का नाही मला सांगा खरं. उगं कपाटा ही आवरू द्या. मला चहा पिते. मला चहा पिल्याशिवाय सकाळ ताकदच येत. आता बोलावलंय मला त्यासाठी बोलावलंय. चहा प्यायला घरी या म्हणलं. मला या सोबत कोणीतरी असल्याशिवाय चहा प्यायल्यावर वाटत नाही अजिबात. यांना कुठं असलं तरी घरी चहा प्यायला. घरी चहा प्यायला बोलवून घेते मी. पोरगी असली तरी चालतंय. रात्रीच म्हणत होती मला तर 2 दिवस झाले चहाच प्यायला भेटा नाही म्हणली. सकाळनं मी लवकर जाते, संध्याकाळी बी मी लवकर जाते. चहा कवा करते काय माहिती. आणि म्हणती सुट्टी असली की माझ्या आधी उठून चहा करून पिते ती. तिला काय उठ नको बनलंय वे हो का. अजून झोपली असली माही आहे. चला मी आता आवरते पटापटा. पहिलं तोंड धुते आणि चहा पिते
माझा अंग असं त्या दारुड्या माणसासारखं थरथर थरथर करायला लागलंय. इतकं ती चहा प्यायची सवय झाली मला. होय तर लय सवय झाली चहा प्यायची. करा म्हणजे आता चला करते चहा आता. मी तोंड धुते पहिलं.